हालेलुया जीसस. जीसस धन्यवाद प्रभू यीशु. हालेलुया. हालेलुया. हालेलुया जीसस. जीसस जीसस जीसस. हालेलुया. हालेलुया जीसस. हालेलुया. हालेलुया जीसस. हालेलुया. यस प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असू दे. यावेळेस पुन्हा एकदा मी पास्टर सुरेश कांबळे, एक देवाचा दास, देवाचा सेवक म्हणून मी तुमच्यासमोर येत आहे. एक देवाचं सुंदर असं वचन जे आपण ज्या रविवारी आपण ऐकलं, आपल्या कृतीबद्दल आपण बोललो आणि अब्राहमानं आणि जकयाच्या कृतीबद्दल आपण ऐकलं. आणि या शेवटच्या काळामध्ये देवाचं जसं वचन म्हणतं याकोबाच्या पुस्तकामध्ये, वेळेचा सदुपयोग कर कारण दिवस वाईट आहेत. प्रणू आज पुन्हा एकदा त्याचाच पुढचा भाग थोडा वेळासाठी आपण घेणार आहोत आणि थोड्या वेळामध्ये आपण बघणार आहोत की काय कृतीबद्दल देव बोलत आहे. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि यावेळेस आपल्याला कशा प्रकारे आपल्याला परमेश्वराला प्राप्त करू शकतो किंवा काय परमेश्वर आपल्याकडून काय सांगत आहे, कृतीबद्दल काय बोलत आहे ना, हे आपण सगळे वचनाद्वारे आपण बोलणार आहोत. प्रथम माझा आवाज जर व्यवस्थित असेल सो प्लीज फक्त टाईप केलं चालेल की माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येत आहे आणि मला व्यवस्थित पण तुम्ही ऐकत आहात हे फक्त मला तुम्ही सांगा, म्हणजे मला बरं पडेल. सो प्लीज माझा आवाज जर थांबला किंवा नाही ऐकवाला तसं प्लीज मला टाईप करून तसं मला सांगा की तुमचा आवाज येत नाही आहे मला. ओके. हालेलुया. चला पुन्हा एकदा आपण वचनाकडे जाणार आहोत. मी थोडीशी वाट बघत आहे कारण जर आणखी कोणी येणार असेल तर. प्रथम आपण प्रार्थना करूया, छोटीशी आपण प्रार्थना करूया. हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद देत आहे, तू नावाचा गौरव करता देवा, सुंदर अशा वेळेसाठी देवा मी स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करता आहे देवा. ह्या फेसबुक लाईव्हच्याद्वारे देवा जे काही वचन देवा तू मला दिलेलं आहेस देवा, त्या वचनाद्वारे बोलत असताना देवा जे लोक देवा आज तुमच्या प्रभू या फेसबुक लाईव्हच्याद्वारे ऐकतील देवा आणि जे ह्याच्यानंतर देवा यूट्यूबवरती देखील ऐकतील देवा, त्या प्रत्येकानं तुझ्या हातामध्ये देत आहे देवा. प्रत्येकाने देवा आम्ही देवा आमच्या जीवनामध्ये देवा जसं तुला योग्य आहे देवा, जसं तुला संतोष देणारा आहे देवा, तसंच आमचं जीवन देवा व्यतीत करण्यासाठी देवा प्रभू ती कृपा ते ज्ञान तू आम्हाला दे परमेश्वर प्रभू. आणि ह्या शेवटच्या काळामध्ये ह्या महारोगामध्ये परमेश्वर प्रभू तू आम्हाला देवा चालव देवा हीच प्रार्थना करता आहे देवा. आज येणारं संपूर्ण वचन देवा तुझ्या हातामध्ये देत आहे देवा. माझ्याद्वारे बोलणारा परमेश्वर प्रभू तू आहेस, माझा विश्वास आहे देवा. प्रभू माझ्या मुखाला तू स्पर्श कर देवा. येशूद्वारे प्रार्थना करता आहे ते देवा. आमेन. याच देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहे. पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर येत आहे आणि माझा आवाज जर व्यवस्थित असेल तर प्लीज संदेश मला सांग की आवाज माझा व्यवस्थित आहे. माझा आवाज व्यवस्थित येत आहे, मोठा पण येत आहे तर मला सांग. फार बारीक येत असेल तर मला माईक लावायला बरं. ओके. याच देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहे. पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर येत आहे. जसं प्रेरणा मी तुम्हाला सांगत आहे वचनाद्वारे मी तुम्हाला पहिला क्लिअर करतो की या वचनातून मी कोणालाही दोष लावत नाही आहे किंवा कोणाच्याही उणीधुनी मला काढायचे नाही आहेत. पण एक गोष्ट आहे की जे देवाचं वचन आहे त्याच्यातूनच मी बोलत आहे. आणि ह्या वचनातून असं नाही की मी स्वतः खूप नीतिमान आहे आणि मी दुसऱ्यांचे दोष लावत आहे, असं पण नाही आहे. कारण ह्या वचनातून आपण फक्त एक काम करायचं आहे की जसं देवाचं वचन हे दुधारी तलवारीसारखं आहे आणि ह्याच्यातून आपण ज्यावेळेस ऐकत असतो किंवा शिकत असतो त्यावेळेस आपण स्वतःला आपण काय करायचं असतं, आत्मपरीक्षण करायचं असतं. काय मी देवा तुझ्या योग्यतेचा आहे का. आणि समजा खरंच जर आपल्याला समजा की असं वचन हे वचन ऐकत असताना समजा असं वाटलं की खरंच हे वचन मला लागत आहे आणि वचनातून असं वाटत असेल की खरंच हे वचन मला काय ते सांगत आहे, तर खरंच ही चांगली गोष्ट आहे, देवाच्या दृष्टीने चांगली आहे की आपण स्वतःला त्या ठिकाणी करेक्शन करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगत आहे की मी कोणताही मोठा दास नाही आहे, खूप मोठा देवाचा सेवक नाही आहे, पण एक छोटासा एक व्यक्ती तुमच्यातीलच आहे. पण देवाच्या कृपेनं आज मी तुमच्यासमोर आहे आणि प्रभू देखील आपली लायकी आपली पात्रता पाहत नाही, तर परमेश्वराच्या दृष्टीनं जे योग्य आहे तेच परमेश्वर माझ्याद्वारे करेल. मी तुम्हाला एकच सांगत आहे की ह्या वचनातून मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे की मी वचनातून कुणालाही दोष लावत नाही आहे किंवा वचनातून कोणालाही मी करेक्शन करण्याचा मी प्रयत्न करेक्शन करण्याचा मी सांगत नाही. पण आज मी आणि तुम्ही देखील वचनातून ह्या स्वतः आत्मपरीक्षण करणार आहोत आणि कसे आपण देवामध्ये ह्या महामारीमध्ये आपण वाटचाल करणार आहोत. पण आज सकाळची बातमी मी ज्यावेळेस ऐकली त्यावेळेस असं बघितलं की टोळांची देखील पीडा येत आहे आणि टोळांची पीडा अनेक अमरावतीमध्ये देखील अनेक राज्यांमध्ये त्या ठिकाणी बघितलं आपण किती तर करोडो
जे टोळ आहेत ते शेतामध्ये जाऊन त्यांचं पीक खाऊन टाकत आहेत. कितीतरी हेक्टरमधील कितीतरी जे हेक्टर आहे जमीन आहे त्या जमिनीमध्ये उगवणारं संपूर्ण पीक ते नासधूस करत आहेत, संपूर्ण नासाडी करत आहेत. माहीत नाही प्रियानो की हा शेवटचा काळ कसा आहे किंवा कशा प्रकारचं जीवन या पुढचं असणार आहे माहीत नाही प्रियानो. पण एकच गोष्ट आहे की जसं आपण यशाच्या पुस्तकामध्ये 55 अध्याय 6 वचन की जसं की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तो पण त्याचा काय करा, त्याला तुम्ही शोधा. हालेलुया. आपण त्याला प्राप्त करायचं आहे, कारण परमेश्वर वचन म्हणतं की जोपर्यंत तो जवळ आहे तोपर्यंत त्याचा तुम्ही धावा करा. प्रियानो आज आपल्याला एक गोष्ट चांगली गोष्ट आहे की आज कितीतरी लोक मरत आहेत. किती लोकांच्या आज संख्या आपण बघितली तर जवळजवळ 2 लाखाच्या वरती आज मृत्युमुखी पडलेले आहेत या कोरोना व्हायरसमुळं. पण देवाला आपण धन्यवाद देऊया की या 2 लाखामध्ये माझी किंवा ऐकणारी तुम्ही जे आहेत तुमची गणती नाही आहे, आपल्या कोणाची गणती नाही आहे. तर देवानं आपल्याला सुरक्षित ठेवलेलं आहे ह्यासाठी की आपण त्या परमेश्वराला प्राप्त करावं आणि परमेश्वराच्या अधिक आणि अधिक जवळ जाऊन त्याचा शोध घ्यावा. प्रियानो आज या वचनातून मी तुम्हाला काय सांगणार की ॲक्शन, आपली जी कृती आहे, आपली एक कृती आपल्याला परमेश्वर आपल्याला जीवन, आपल्याला नवीन जीवन आपल्याला मिळू शकतं आपल्याला. पण प्रियानो परमेश्वर वचन काय म्हणत आहे, कशासाठी मला कृती माझी बदलायची आहे, कशासाठी मला स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे. तर एका गोष्टीसाठी परमेश्वर वचन म्हणत आहे स्तोत्रसिद्धचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि 14 आणि 15 देवाचं वचन म्हणतं तो म्हणजे कोण आहे, परमेश्वर आहे. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. देवाचं वचन म्हणतं तो आपल्या परमेश्वर स्वतः या ठिकाणी म्हणत आहे की दावीद राजामध्ये तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो, म्हणजे बारकाईने पाहत आहे. माझी कृती मला आज का बदलायची आहे, मला माझी कृती आज का सुधारायची आहे, मला माझं चालणं, माझं जे काय कृती आहे, माझं जे वागणं आहे ते मला का बदलायचं आहे. कारण ह्यासाठी की माझा परमेश्वर आहे, जो मला निर्माण करता परमेश्वर आहे, तो काय करत आहे की तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना म्हणजे सर्वांसाठी म्हणत आहे, सर्वांना. त्याच्यामध्ये कुठलाही असं नाही की एक कॅटेगरी असं बनवलं नाही, तर सर्वांना तो न्याहाळून पाहत आहे, प्रत्येकांना तो पाहत आहे, न्याहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदय घडणारा, परमेश्वर वचन म्हणतं 15 वचनामध्ये त्या सर्वांची हृदय घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. आपली कामं देखील, माझी कृती देखील परमेश्वर जाणणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. किती मोठी गोष्ट आहे प्रियानो की तो आपल्या हृदय घडवणारा, की ज्यानं आपल्याला जो श्वास घातलेला आहे तो परमेश्वर मला न्याहाळत आहे, तोच परमेश्वर मला पाहत देखील आहे, माझी सर्व कामं तो जाणत आहे. हालेलुया. माझं प्रत्येक कृती आज दिवसभरामध्ये मी आज केली प्रत्येक घटना तो जाणत आहे. आज त्याच्या दृष्टीने तो बघत आहे की मी काय करत आहे, मी कशा प्रकारे माझं जीवन व्यतीत करत आहे. ही प्रत्येक गोष्ट त्याच्या नजरेतून सुटलेली नाही प्रियानो. हालेलुया. का देवाचं वचन म्हणतं एपिस्कराचं, म्हणून काय करायचं आपल्याला प्रियानो की ह्या ठिकाणी एपिस्करास पत्र याचा 2 अध्याय 10 वचन देवाचं वचन होतं आपण सत्कृत्य करावे. म्हणजे परमेश्वराचं वचन काय म्हणते, आपण चांगली कृत्य करावीत, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. परमेश्वर म्हणतो की तू माझी हस्तकृती आहेस, हातानं घडवलेली मी तुला हस्तकृती, तू माझी हस्तकृती आहेत. प्रियानो एक गोष्ट माहीत असू दे की जे ऐकणारे आहेत आणि जो मी आहे, आपण सर्वजण त्याची हस्तकृती आहोत, आपल्याला हाताने घडवलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन काय म्हणते, तुम्ही त्याची हस्तकृती आहोत, ती सत्कृत्य आचरित आपण, म्हणजे चांगली कृत्य करीत आपण आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजना ठेवली होती. मला ह्यासाठी या जगामध्ये आणलेलं आहे देवानं, ह्यासाठी मला मातीच्या उदरामध्ये मला घडवलेलं आहे की मी चांगली कृत्य करीत जीवन माझं आचरण करावं, ह्यासाठी मला त्यानं घडवलेलं आहे प्रियानो. हालेलुया. मी जे सांगत आहे ते तुम्हाला समजत असेल प्रियानो की परमेश्वरानं माझी योजना, जसं यिर्मयाच्या पुस्तकामध्ये म्हणतं मातेच्या उदरामध्ये निर्माण होण्यापूर्वी, म्हणजे तू उत्पन्न होण्यापूर्वी मी तुला नावासहित जाणारा परमेश्वर आहे. म्हणजे तो नावासहित मला ओळखणारा परमेश्वर आहे. याचा अर्थ की त्यानं माझी ह्यासाठी मला योजना, मी ह्यासाठी मला जी केलेली आहे की मी या जगामध्ये असताना सत्कृत्य करीत माझं आचरण माझं करावं, म्हणजे मी चांगले कृत्य करीत माझं जीवन माझं व्यतीत करावं. यासाठी देवानं मला ह्या जगामध्ये आणलेलं आहे. हालेलुया. यासाठी मला देवाची ही योजना आहे आपल्याद्वारे. पण एक गोष्ट आहे की उदाहरण आपण एक बघितलं, आपण देवानं म्हटलं की त्याची हस्तकृती आहोत. देवानं कष्ट घेतलं, प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली निर्मितीची, तो बोलला आणि सर्व काही झालं. पण एक अशी घटना आहे ती म्हणजे की मनुष्याला ज्यावेळेस बनवलं त्यानं स्वतःच्या हात मातीमध्ये घातले, त्याच्यापासून मनुष्य निर्माण केला, त्याच्यामध्ये स्वतःचा जीवनाचा श्वास त्याच्यामध्ये फुंकला गेला.
त्यानं स्वतःच्या प्रतिरूपासारखं बनवलं. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रियानो, एक गोष्ट आहे की समजा आपण जरी आता हा परमेश्वराची निर्मिती आहे, समजा आपण आपला स्वतःचा एक विचार करूया. समजा मी माझ्या हाताने एक सुंदर असं चित्र काढलेलं आहे, जे रात्रभर मी जागून ते चित्र चांगलं बनवलेलं आहे आणि ते खूप सुंदर मी चित्र बनवलेलं आहे. त्या चित्रासाठी खूप मेहनत घेतलेलं आहे, मी रात्रभर जागलेलो आहे आणि समजा ते चित्र मी खूप सुंदर बनवलेलं आहे, एक पोर्ट्रेट म्हणजे की आपण खूप सुंदर असं बनवून ठेवलेलं आहे आणि समजा एखादा व्यक्ती येऊन कोणीतरी त्या चित्रावरती कोणीतरी कलर मारून, रंग मारून किंवा रंग फासून त्याला ते चित्र खराब करण्याचा प्रयत्न करेल. मला सांगा आपल्याला किती राग येईल. मग मला तेच गोष्ट एक आपल्याला सांगायची आहे. समजा मला जर परमेश्वरानं जर मी त्याची हस्तकृती आहे, समजा एखादी कृती किंवा वाईट गोष्ट जर मी माझ्या जीवनामध्ये जर घेऊन जर मी तसंच जर चालत असेल, प्रेरणा एक मला सांगा की देवाला किती राग येत असेल किंवा देवाला किती वाईट वाटत असेल. ज्या परमेश्वरानं मला घडवलं, ज्या परमेश्वरानं तुम्हाला घडवलं, त्या परमेश्वराला किती विशेष करून राग येत असेल, किती वाईट वाटत असेल की ज्या मनुष्याला मी घडवलं, ज्याची रचना मी केलेली आहे, त्या मनुष्याच्या हातून समजा वाईट कृत्य. कारण देवाची योजना काय आहे? सत्कृत्य करून आचरण करण्याची ती योजना आहे. पण ती सोडून मी जर समजा पापामध्ये आज माझं जीवन जगत आहे, माझी पापामध्ये कृती आहे, मी अपराध करत आहे, पण माझ्या बापाला, माझ्या निर्माणकर्त्याला किती विशेष करून वाईट वाटलं असेल. हालेलुया. आणि म्हणून आज आपल्याला एक गोष्ट करायची की आपली कृती आपल्याला सुधारणं गरजेचं आहे. जर मला परमेश्वर प्राप्त करायचं आहे तर प्रियानो एक गोष्ट माहिती असू दे की मला माझी कृती सुधारणं गरजेचं आहे प्रियानो. कारण देवाचं वचन काय म्हणतं आहे? देवाचं वचन म्हणते एक शमूएल याचा 2 अध्याय 3 वचन. 1 शमूएल याचा 2 अध्याय 3 वचन. देवाचं वचन म्हणतं, गर्वाने उन्मत्तपणाचे भाषण न निघो. परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपल्या जीवनाबद्दल आपण कशा प्रकारे असावं ह्याबद्दल परमेश्वर सांगत आहे. परमेश्वर काय म्हणत आहे की गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो. तुम्ही गर्वानं फुगू नका, तुमची कृती असायला नको. परमेश्वर वचन काय म्हणते की गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे. ज्ञानाचा अर्थ काय? सर्व जाणणारा. परमेश्वर म्हणतो की तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे. तो सर्व कृती तोलून पाहतो. हालेलुया. माझ्या आणि तुमची प्रत्येक कृती तो तोलून पाहतो. जसं वजनामध्ये तोललं जातं ना, तसं परमेश्वर म्हणतो मी ते तोलून पाहतो. तो ज्ञाता देव आहे, त्याला सर्व काही तो जाणतो. तो माझ्याबद्दल, तुमच्याबद्दल प्रत्येक गोष्ट तो जाणतो. आणि म्हणून मी पहिल्यांदा वचन वाचलं की तो सर्वांना, पृथ्वीवरच्या सर्वांना न्याहाळून पाहत आहे. तो न्याहाळून पाहत आहे. स्तोत्रसंहिता 33 आणि 14 आणि 15 मध्ये. आणि तो त्यांची सर्व कामे जाणणारा, म्हणजे आपली सर्व कामे तो जाणणारा देव आहे. हालेलुया. हालेलुया. तो जाणणारा देव आहे. कारण माझा परमेश्वर जिवंत देव आहे. तुमचा परमेश्वर जिवंत देव आहे. आणि जो जिवंत आहे तो जाणू शकतो. हालेलुया. देवाचं वचन पुढे काय म्हणत आहे की म्हणजे आपली प्रत्येक कृती तो परमेश्वर काय करत आहे? पाहत आहे. आणि म्हणून माझी कृती मला सुधारायची आहे. कशासाठी? कारण या करोना रोगापासून मला सुरक्षित ठेवण्यासाठी. कशासाठी? मला सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी. हालेलुया. परमेश्वर वचन काय म्हणतं पुढं वचन? योबाच्या पुस्तकमध्ये देवाचं एक वचन आहे. योग म्हणतो योग म्हणतो माझे सर्व मार्ग तो पाहत नाही काय? माझे सर्व मार्ग तो पाहत नाही काय? तो स्वतःला क्वेश्चन करत आहे की माझे सर्व मार्ग तो पाहत आहे. तो सांगत आहे, काय सांगत आहे? माझे सर्व मार्ग, मी ज्या मार्गाने जात आहे तो प्रत्येक मार्ग देव जाणत आहे. हालेलुया. देवाचं वचन स्पष्टपणे सांगत आहे. तुझे काय म्हणताय? योग काय म्हणत आहे की माझे सर्व मार्ग तो पाहत नाही काय? माझे सर्व पावले तो गणित नाही काय? म्हणजे याचा अर्थ की परमेश्वर आपली पावलं देखील आपण जे टाकतो ना, कदाचित आपण किती चालतो ते आपली पावलं आपल्याला माहीत नसतील, पण तुम्हाला माहिती असू दे प्रियानो, आपली पावलं देखील आपण दिवसभरात किती आपण टाकतो ना, त्या प्रत्येक पावलांची देखील गणती परमेश्वराकडे आहे. हालेलुया. कारण माझा देव ती पाहत आहे. आज आपल्याला देखील कदाचित विसरीन आपण की आपण कुठे पण गेलेलो आहे, कुठे नाही गेलो आहे. आपण देखील विसरून जाईन. परंतु प्रियानो, देवाचं वचन म्हणतं
कारण आपण कधीही जाताना आपण पाऊल आपण मोजत नाही आहे. पण देवाचं वचन म्हणतं की योग म्हणतो की माझी पावलाची देखील गणती त्याच्याकडे आहे, म्हणजे माझी कृती, प्रत्येक कृती तो जाणत आहे प्रियानो. माझी आणि तुमची देखील कृती जाणत आहे प्रियानो. आज मी कशा प्रकारे मार्गक्रमण करत आहे, मी कशा प्रकारे चालत आहे, या प्रत्येक गोष्टीची गणती, या प्रत्येक गोष्टीची गणती परमेश्वराजवळ आहे. त्याच्यापासून कुठलीही गोष्ट लपलेली नाही आहे प्रियानो. आणि म्हणून एक गोष्ट आहे की प्रियानो, आज आपल्याला आपला मार्ग किंवा आपली कृती बदलणं आपल्याला गरजेचं आहे. कारण मला आणि तुम्हाला परमेश्वर प्राप्त करायचं आहे प्रियानो. कारण हा समय आहे. कारण देवाचं वचन तो जवळ आहे, तो पण त्याला शोधा. कारण तो एकदा जर दूर निघून गेला तर आपल्याला परत सापडणार. दूर जाणे म्हणजे काय आहे, समजा एकदा जर तो येऊन गेला तर पुन्हा आपल्यावरती अशी पश्चातापाची वेळ नको याला. पश्चाताप करण्याची हीच वेळ आहे. पश्चाताप करण्याची हीच वेळ आहे. हालेलुया, हालेलुया, जीसस. देवाचं वचन काय म्हणतं आहे, तुम्हाला की देवाचं वचन काय सांगत आहे की आपल्या कृतीबद्दल परमेश्वर बोलत आहे. परमेश्वराला न आवडणाऱ्या 7 कृती आहेत. नीतिसूत्राचं पुस्तक आपण ज्यावेळेस वाचतो, नीतिसूत्राचं पुस्तकामध्ये असं म्हटलंय 6वा अध्याय आणि 16 ते 19 पर्यंत आपण वाचतो. देवाचं वचन असं आहे की त्या ठिकाणी असं म्हणत आहे की परमेश्वराला न आवडणाऱ्या 7 गोष्टी आहेत. आज आपल्याला स्वतःला मी हे सांगत असताना, मी आणि तुम्ही, मी काय म्हणतो, दुधारी तलवार आहे. आज मी आणि तुम्ही दोघांनीही एकमेकाला आपण स्वतःला आपण परीक्षण करायचा प्रयत्न. कधी कधी आपण का हे सांगत आहे, मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट का सांगत आहे, कधी कधी आपण इतरांचे आपण दोष काढतो. आपण इतरांचे दोष काढतो, पण आपण स्वतःला न्याहाळून बघत नाही, आपण स्वतःला पारखत नाही प्रियानो. पण देवाचं वचन सांगत आहे की स्वतःला पारखणं गरजेचं आहे. आज ही पारखण्याची वेळ आहे. आज मी परमेश्वरामध्ये कुठे आहे, कोणत्या मार्गावरती आहे, आज कशा प्रकारे माझं जीवन मी व्यतीत करत आहे. आणि म्हणून देवाचं वचन काय सांगत आहे, कारण ह्यासाठी परमेश्वर हे सांगत आहे, कारण योग जसं म्हणतात की माझी प्रत्येक पावलं तो गणित नाही काय. याचा अर्थ की माझं प्रत्येक पाऊल देखील तो गणित आहे. म्हणजे आज मी किती चालत आहे, किती माझे पावलं पडले ते ह्याची देखील गिनती, ह्याचे देखील नंबर्स देवाजवळ आहेत. आणि म्हणून सांगत आहे की देवाचं वचन सांगत आहे, कारण हाच समय आहे त्याला प्राप्त करून घेण्याचा. पण देवाचं वचन काय म्हणत आहे की देवाचं वचन असं म्हणत आहे नीतिसूत्रामध्ये 6वा अध्याय 16 ते 19, परमेश्वराला न आवडणाऱ्या 7 गोष्टी आहेत प्रियानो. जर त्या आपल्यामध्ये असतील तर प्रियानो एक गोष्ट करायची आहे आपल्याला. आज आपण त्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. कारण मी जर देवामध्ये चालत आहे, माझं जे जीवन देवामध्ये मी व्यतीत करत आहे, तर आज मला स्वतःला पारखायचं आहे प्रियानो. आणि त्या 7 गोष्टी काय आहेत, तर देवाचं वचन म्हणतं उन्मत्त दृष्टी. हालेलुया, उन्मत्त दृष्टी. दुसरी गोष्ट लबाड बोलणारी जिव्हा. उन्मत्त दृष्टी म्हणजे की मोठ्या गोष्टीकडे लक्ष लावणे. लबाड बोलणारी जिव्हा, जे लबाड बोलत आहे, ही जीभ जी आहे, परमेश्वर म्हणतो लबाड बोलणारी जिव्हा देखील मला आवडत नाही आहे. उन्मत्त दृष्टी, जे मोठ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून असतो, ती देखील गोष्ट मला आवडत नाही आहे. पण आपण स्वतःलाच प्रश्न करायचा आहे, काय देवा हे माझ्यामध्ये आहे का? जर मला देवाला प्राप्त करायचं आहे तर मी ज्या गोष्टी वाचत आहे ना, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे ना, त्या गोष्टी आपण स्वतःला प्रश्न करायचा आहे. कारण आपण ज्यावेळेस म्हणतो ना, आपण एक ॲक्टिव्हिटीज आहे, आणि ज्यावेळेस आपण असं करतो आणि एक बोट आपण दुसऱ्याकडे दाखवतो की हा तू असा आहेस, परमेश्वर म्हणतो हे 4 बोटे तुझ्याकडे आहेत, तू स्वतःला पहिला बघ, स्वतःला प्रश्न करा, स्वतःला पहिला प्रश्न कर, काय तू तसा आहेस का? आजपर्यंत एकच गोष्ट आहे. अशीच मी एकदा ॲक्टिव्हिटीज मी केली होती. ज्यावेळेस मी एक आराधनेसाठी मी तयारी करत होतो आणि देवाजवळ प्रार्थना करत होतो. देवा म्हटलं काय मी माझ्या चर्चमध्ये, आज मी माझ्या मंडळीमध्ये मला आराधनेला मी जात असताना, देवा मी काय तयारी करू, कशा प्रकारे मी देवात जाऊ, आणि कोणता तिथं त्या प्रकारे कोणता विचार मी घेऊन जाऊ, आणि कोणत्या प्रकारचे मी गीत घेऊ. त्या ठिकाणी एक देवाने एक स्पष्टपणे मला एक गोष्ट दाखवली. आणि मी त्या ठिकाणी गाडी चालवत असताना, ड्रायव्हिंग करत असतानाच मला एक गोष्ट परमेश्वराने दाखवली. आणि ज्यावेळेस दाखवत असताना परमेश्वराने एक गोष्ट केली की जो शेजारी माझ्या बसलेला, त्याच्याकडे फक्त हात कर. आणि जसं मी हात केला आणि त्यावेळेस मला परमेश्वराने सांगितलं हे कशासाठी करण्यासाठी सांगत आहे, तर देवाने मला स्पष्टपणे सांगितलं, ज्यावेळेस अशी एक गोष्ट या ठिकाणी घडत आहे की आपण एकमेकाला दोष लावत आहोत, या मंडळीमध्ये एकमेकाला दोष लावत आहोत, तर आज तू आराधनेच्याद्वारे हे काम कर की ज्यावेळेस ते असं बोट करून तू दाखव आणि त्यांना तू म्हण. ज्यावेळेस मी एखाद्याला म्हणतो की तू वाईट आहेस, ते 4 बोट मला सांगत आहेत तू चांगला आहेस का, पहिला ते बघ. कारण दुसऱ्याला वाईट म्हणण्या अगोदर पहिला स्वतःला तू पारख. स्वतःला तू हिनवून बघतोस, बोलतोस ना, तेच तू स्वतःला बघ,
तू कुठे आहेस? हालेलुया. आज प्रियानो तेच सांगत आहे तुम्हाला मी, की आज आपल्याला गोष्टी आपल्या जीवनातून आपल्याला सोडायच्या आहेत, कारण आपल्याला जीवन आपल्याला प्राप्त करायचं आहे. माझी कृती मला बदलायची आहे. आणि देवाला न आवडणाऱ्या 7 गोष्टी काय आहेत? तर नीतिसूत्र याचा 6 अध्याय 16 ते 19 काय म्हटलं देवाचं वचन, की पहिलं काय सांगत आहे? उन्मत्त दृष्टी, जे मोठ्या गोष्टीवरती लक्ष ठेवत आहेत तो व्यक्ती. परमेश्वर दुसरं वचन म्हणत आहे, की लबाड बोलणारे जीवा, जे लबाड बोलत आहेत त्या लोकांच्याबद्दल बोलत आहे. कारण जसं देवा लबाडाचा बाप कोण आहे? सैतान आहे. देवाचं वचन सांगितलं लबाड बोलणारी जीवा देखील मला प्रिय नाही आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, निर्दोष रक्त पाडणारे हात, जे विनाकारण एकमेकांचा घात करत आहेत, जे एकमेकांचं रक्त पाडतात, खून करत आहेत. परमेश्वर म्हणतो अशी देखील मला व्यक्ती आवडत नाही आहे, अशी देखील कृती मला आवडत नाही आहे. दुसरी गोष्ट, दृष्ट योजना करणारे अंतःकरण, एकमेकांच्याबद्दल दृष्ट अंतःकरण, एकमेकांच्याबद्दल खाली खेचण्याचं अंतःकरण, एकमेकाला डिस्करेज करण्याचं अंतःकरण. परमेश्वर म्हणतो असे लोक मला आवडत नाही आहेत. परमेश्वर प्रियानो, एक गोष्ट माहीत असू दे, ह्या ठिकाणी मी कुणाला दोष लावत नाही प्रियानो. जे देवाचं वचन आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. ह्यातली कुठली गोष्ट जर माझ्यामध्ये असेल ना, जर माझ्या मनाला खात असेल ना, तर आज आपल्याला सोडायची आहे प्रियानो. पुढे काय, दुष्ट योजना करणारे अंतःकरण आणि दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय. जर पापाकडे लगेच घेऊन जाणारे पाय, धावणारे पाय, पाप करायला लगेच धावत जाणारे लोक, परमेश्वर म्हणतो असे देखील लोक मला आवडत नाही आहेत. लबाड बोलणारा खोटा साक्षी, जो लबाड बोलणार आहे, खोटी साक्षी देखील, का देवाची आज्ञा आहे खोटी साक्षी देऊ नको. लबाड बोलणारा खोटा साक्षी देखील परमेश्वराला आवडत नाही आहे प्रियानो. हालेलुया. कारण परमेश्वर आपली हृदय तोलून पाहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. मी मनुष्याला ठकवू शकतो पण देवाला ठकवू शकत नाही प्रियानो. हालेलुया. आणि मग देवाचं वचन म्हणतं की लबाड बोलणारा साक्षी देखील मला प्रिय नाही आहे. आणि दुसरी गोष्ट शेवटचं, की भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, जे भाऊ आहेत, जे बंधू आहेत, घराघरामध्ये वैमनस्य निर्माण करणारा, जे मंडळीमध्ये वैमनस्य निर्माण करत आहेत, जे त्यांच्यामध्ये काय करत आहेत, तट आणि फुटी पाडत आहेत, असे देखील लोक मला प्रिय नाही आहेत प्रिय. असं देवाचं वचन म्हणत आहेत. ह्या त्या 7 गोष्टी परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत. पुन्हा एकदा मी रिपीट करत आहे त्याच्यामध्ये, की एक पहिली जी आहे ते म्हणजे उन्मत्त दृष्टी, दुसरी आहे लबाड बोलणारी जीवा, तिसरी आहे निर्दोष रक्त पाडणारे हात, चौथी आहे दुष्ट योजना करणारे अंतःकरण, पाचवी आहे दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, 6वी आहे लबाड बोलणारा खोटा साक्षी, आणि 7वा आहे भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य. ह्या त्या 7 गोष्टी आहेत, त्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत प्रियानो. समजा ह्याच्यातील एक देखील गोष्ट जर माझ्या जीवनामध्ये असेल, जर आपण ऐकणाऱ्यांच्यामध्ये असेल, तर मी कधीच परमेश्वराला प्राप्त करू शकणार नाही प्रियानो. परमेश्वराला मी कधीच प्राप्त करू शकणार नाही. तर प्रियानो प्लीज आपल्याला एक गोष्ट करायची आहे. आपल्याला ह्या जर गोष्टी असतील, आज हाच समय आहे की आपण स्वतःला प्रश्न करायचा आहे, काय मी देवाच्या योग्यतेचा आहे का? पण हे ऐकून आपण एक काम करू शकतो, की देवा ही गोष्ट माझ्यामध्ये होती, पण आजपासून ह्या क्षणापासून मी सोडत आहे, तू मला क्षमा कर. का देव आपल्याला क्षमा करणारा परमेश्वर आहे प्रियानो. हालेलुया. देवाचं वचन आणखी एक पुढे म्हणत आहे, आणखी काही गोष्टी आहेत जे त्याला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला माहीत आहे, ह्या गोष्टीमध्ये असं परमेश्वर वचन म्हणते की ह्या ज्या 7 गोष्टीबद्दल आहेत, जे लोक असे आहेत, त्या लोकांच्याबद्दल परमेश्वर म्हणत आहे, की देवाचं वचन म्हणत आहे, की नीतिसूत्र याचा 6वा अध्याय आणि 15 वचनामध्ये परमेश्वर वचन म्हणत आहे, त्यांच्यावर विपत्ती अकस्मात येतील. जे असे जे लोक आहेत, जे 7 गोष्टी, ह्या जे मी तुम्हाला 7 गोष्टी सांगितल्या, त्या 7 गोष्टी ज्यांच्यामध्ये आहेत, देवाचं वचन त्या ठिकाणी सांगत आहे की अशा लोकांच्यावरती काय परमेश्वर म्हणत आहे, त्यांच्यावर विपत्ती अकस्मात येईल. याचा अर्थ कधी, अकस्मात, क्षणामध्ये, कधीही अकस्मात त्यांच्यावरती काय येईल, विपत्ती येईल, मोठं संकट येईल. दुसरी गोष्ट त्याचं काय म्हणत आहे, की त्याचा एकाएकी चुराडा होईल. हालेलुया. म्हणजे ते नष्ट होतील, नष्ट पावतील प्रियानो. अशा लोकांसाठी सांगत आहे, आणि त्यांचा निभाव लागणार नाही. हालेलुया. अशा लोकांचा निभाव लागणार नाही. कशामध्ये? अशा कोरोना व्हायरसमध्ये, कशामध्ये? अशा पिढ्यांच्या काळामध्ये त्यांचा निभाव लागणार नाही. ते संपून जातील, ते नष्ट होऊन जातील. म्हणून प्रियानो आज आपल्याला बदलायचं आहे. आपल्याला बदलायचं आहे प्रियानो. आणखी एक देवाचं वचन आणखी काय म्हणतं आहे, थोडंसं आणखी एक 5 ते 10 मिनिटामध्ये मी संपवेन. देवाचं वचन म्हणतं आहे की
पुढचे आणखी काही कृत्य आहेत आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे गलतीकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि ज्यावेळेस आपण 19 पासून आपण वाचतो 21 पर्यंत असं देवाचं वचन म्हणतं की जे आत्म्याच्या प्रेरणेने चालत नाहीयेत तर जे देहाच्या कर्माने चालत आहेत, देह वासनेने चालत आहेत, अशा लोकांचं देखील देवाला वीट आहे. असे लोक कोण आहेत आणि कसली कर्म आहेत? तर देवाचं वचन म्हणतं की त्याच्यामध्ये एक आहे जार कर्म. जार कर्म अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तटफुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा व इतर गोष्टी. हालेलुया. परमेश्वर सांगत आहे, काय सांगत आहे? जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तटफुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा व इतर गोष्टी. हालेलुया. ह्या देखील गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आहेत, मी परमेश्वराला कधीच प्राप्त करू शकत नाही. समजा माझ्यामध्ये हेवा आहे, माझ्यामध्ये अशुद्धपणा आहे, समजा की माझ्यामध्ये मूर्तीपूजा मी करत आहे, समजा मी कुणावरती तर चेटके म्हणजे की याचा अर्थ की मी कुणावरती काय करत आहे, मेटूक जे करतो ना आपण की एकमेकावरती करणी धरणी करतो. परमेश्वर म्हणतो ते देखील लोक मला आवडत नाही आहेत. जे वैर, जे कलह, जे सारखं भांडणाचा आत्मा ज्यांच्यामध्ये आहे ते देखील मला परमेश्वर म्हणतो की मला हे असे लोक आवडत नाही. आणि जे रंगेलपणा माहीत आहे, सांगण्याची गोष्ट नाही आहे प्रेरणा. जे दारूबाजी, जे स्वतःचं शरीर खराब करत आहेत ना, असे देखील लोक पण म्हणतो, परमेश्वर म्हणतो असे लोक मला प्रिय नाही आहेत. देव देखील परमेश्वर वचन काय म्हणतं? अशा लोकांसाठी काय परमेश्वर म्हणत आहे की परमेश्वर वचन म्हणत आहे की असे कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हालेलुया. अशी जी कृती करत आहेत लोक, परमेश्वर वचन स्पष्टपणे सांगत आहे की अशी कर्मे करणाऱ्या, अशी कृत्य करणाऱ्या लोकांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हालेलुया. प्रेरणा, मी तुम्हाला काय सांगत आहे प्रेरणा? आज माझी ॲक्शन, माझी कृती आज मला चेक करायची आहे. आज मला स्वतःला तपासायचं आहे, मला स्वतःला आत्मपरीक्षण करायचं आहे. परमेश्वराचं वचन काय सांगत आहे त्याच्याकडे मला लक्ष लावायचं प्रेरणा. हालेलुया. मी जसं तुम्हाला सांगत आहे की हे दोघांसाठी वचन आहे, हे तुमच्यासाठी आहे, हे माझ्यासाठी आहे. सांगणारा खूप शहाणा असता असं नाही प्रेरणा, हे वचन दोघांसाठी आहे. आपण दोघांनी, आपण जे ऐकणारे आहेत आणि जो सांगणार आहे, आज आपल्याला ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जर मी ह्या गोष्टीमध्ये मी चुकत आहे तर आज मला परमेश्वराकडे समोर जायचं आणि देवाला म्हणायचं आहे की देवा आज तुम्हाला क्षमा कर, आज तुम्हाला क्षमा कर. कारण प्रियानो, जसं देवाचं वचन म्हणतं की वेळेचा सदुपयोग कर. याकोबाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन काय म्हणतं? तू वेळेचा सदुपयोग कर कारण दिवस वाईट आहेत. वेळेचा सदुपयोग कर कारण दिवस वाईट आहेत. जर मला ह्या कोरोना रोगापासून मला सुरक्षित ठेवायचं आहे, या कोरोनापासून मला आज काय करायचं आहे की मला सुरक्षित राहायचं आहे, तर देवाचं वचन सांगत आहे की प्रथम मला देवाला प्राप्त करायचं आहे. मला देवाला प्राप्त करायचं प्रेरणा. आज जर मी देवाला प्राप्त नाही केलं, आज जर मी देवाचा धाव नाही केला तर मला कदाचित परत ही संधी मिळेल ह्याची गॅरंटी नाही प्रेरणा. कारण दिवस वाईट आहेत. हालेलुया. दिवस वाईट आहे प्रियानो. आज परमेश्वर वचन एक गोष्ट आहे की इपिस्करास पत्रामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही वेळेचा सदुपयोग करा, तुम्ही वेळेचा सदुपयोग करा. का सांगत आहे देवाचं वचन असं? का देवाचं वचन सांगत का असं स्पष्टपणे का सांगत आहे देवाचं वचन? की इपिस्करास पत्र याचा एक सेकंद मी वचन काढत आहे. इपिस्करास पत्र याचा 6वा अध्यायामध्ये देवाचं वचन स्पष्टपणे म्हटलेलं आहे, शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने तुम्ही बलवान व्हा. मी बलवान कसं होणार? जर माझ्यातली ह्या गोष्टी काढल्या तर मी बलवान होणार आहे. मी या 7 गोष्टी ठेवून मी परमेश्वराच्या राज्यामध्ये मार्गक्रमण करू शकत नाही. जर माझी लबाडी करीत आहे, जर माझी उन्मत्त दृष्टी आहे, मी मोठ्या गोष्टीकडे लक्ष लावत आहे, मी दुसऱ्यांच्याबद्दल दुष्ट योजना करत आहे, माझा अंतकरण तसा आहे, मी देवाला कधी प्राप्त करू शकणार नाही प्रेरणा. मी जर दुष्कर्म करण्यासाठी माझे पाय जर धावत आहेत, मी कधीही देवाला प्राप्त करू शकणार नाही. देवाचं वचन स्पष्टपणे म्हणतं की तुम्ही त्याच्या प्रभावी सामर्थ्याने तुम्ही बलवान होत जा. दुसरी गोष्ट, सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. देवाची शस्त्र सामग्री धारण करा. देवाचं वचन पुढं काय म्हणत आहे की कारण आपले झगडणे रक्तबासाबरोबर नव्हे तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. प्रियानो, आज मी तुम्हाला सांगत आहे, आज या सर्व गोष्टी मला कळायच्या आहेत.
जर मला देवाला प्राप्त करायचं आहे तर प्रथम माझ्यामध्ये असणारे प्रत्येक दुर्गुण, प्रत्येक देवाला न आवडणाऱ्या ह्या गोष्टी मला माझ्या जीवनातून काढायच्या आहेत आणि मला देवाला प्राप्त करायचं आहे. देवाची शस्त्रसामग्री माझ्या हातामध्ये मला घ्यायचं आहे आणि मला तयार राहायचं आहे प्रियानो. कारण का ह्या सैतानाच्या डावपेचा पुढे मला काय करता यावं, तग धरता यावं, मला सुरक्षित राहता येईल. हालेलुया. आज जेवढे पण तुम्ही ऐकत आहात ना, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय सोडणार नाही. हालेलुया. कारण हे देवाचं वचन आहे प्रियानो. फक्त आपण तयार राहूया प्रियानो, आपण जागृत राहूया, आपण स्वतःला शस्त्रसामग्री, देवाची सामग्री आपण धारण करूया. देवाची शस्त्रसामग्री काय आहे, देवाचं वचन काय म्हणतंय, काय म्हणत आहे देवाचं पुढं, ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या. कशासाठी? तुम्हाला वाईट दिवसामध्ये, आज जे वाईट दिवस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला टिकाव धरता यावा, त्याला प्रतिकार करता यावा. हालेलुया. त्याला प्रतिकार करता यावा. ह्यासाठी मला काय करायचं आहे, या वाईट गोष्टी आहेत माझ्या जीवनामधून मला काढायच्या आहेत प्रियानो. हालेलुया. कारण जसं परमेश्वराचं म्हणतं, एकाच प्याल्यातून, एकाच भांड्यातून गोड पाणी आणि कडू पाणी येणार नाही. समजा हे जर पात्र जर देवाचं आहे तर ह्या पात्राच्याद्वारे फक्त देवच प्रकट होते. हालेलुया. देवाची कृत्येच प्रकट होतात. हालेलुया. म्हणून परमेश्वर वचन सांगत आहे की तुमची कृती पहिला तुम्ही बदला. कारण कशासाठी? जसं मी वाचलं देवाचं वचन, तो आपल्या निवासस्थानातून, कोण? परमेश्वर आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. तो मला तुम्हाला न्याहाळून पाहत आहे. आज भले आपलं घर वेगळं असेल, आपण राहण्याचं ठिकाण वेगळं असेल, पण देवाची नजर आपल्या प्रत्येकांच्यावरती आहे आणि तो मला तुम्हाला न्याहाळून पाहत आहे. हालेलुया. तो न्याहाळून पाहत आहे प्रियानो. आणि म्हणून मला काय करायचं आहे, मला स्थिर राहायचं आहे, माझी कृती मला बदलायची आहे. आणि देवाची काय शस्त्रसामग्री आहे, तर मग आपली कंबर सत्याने कसा, सत्य काय आहे ते देवाचं वचन आहे की परमेश्वर वचन म्हणतं, तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्थान धारण करा. नीतिमत्वाचं उरस्थान. हालेलुया. जसं म्हणतं देवाचं वचन, नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. ते नीतिमत्वाचं उरस्थान मला धारण करायचं आहे. दुसरी गोष्ट जी सत्याची काय करत आहे, सत्यानं कंबर. सत्य काय आहे की मला माझ्यामध्ये वचनाला मला बिलगून राहायचं आहे. सत्य वचन आहे, सत्य वचन आहे आणि सत्याला मला धरून राहायचं आहे. देवाचं वचन, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. हालेलुया. आणि ह्या युगाबरोबर जिच्या योगे त्या दृष्टीचे सगळे जळते बांध तुम्हाला विजता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. हालेलुया. पण हे स्पष्टपणे वचन सांगत आहे तुम्हाला सांगत आहे की मला काय करायचं आहे, तारणाचं जे देवानं मला तारण दिलेलं आहे त्याचं उरस्त्राण मला धारण करायचं आहे. त्याचं वचन माझ्या हातामध्ये मला घ्यायचं आहे. कशासाठी? या कोरोनासारख्या रोगामध्ये, ह्या महारोगामध्ये मला आणि तुम्हाला सुरक्षित राहावं ह्यासाठी. पण एकच गोष्ट सांगत आहे की मला माझी कृती बदलायची आहे, मला तुम्हाला माझी कृती बदलायची आहे. ह्यासाठी की माझा परमेश्वर, तुमचा परमेश्वर आपल्या प्रत्येकांना पाहत आहे. त्याचे नेत्र मला तुम्हाला पाहत आहे. आणि परमेश्वर जसं वचन म्हटलं की 1 शमूएल याचा पुस्तक याचा 2 अध्याय 3 वचन काय म्हणतात देवाचं वचन, तो परमेश्वर ज्ञाता देव आहे आणि तो सर्व कृती माझी आणि तुमची तोलून पाहतो, कारण तो ज्ञाता परमेश्वर आहे. आणि जसं वचन म्हणतं की मी मनुष्याला ठकवू शकेन पण देवाला ठकवू शकणार नाही. हालेलुया. देवाला ठकवू शकणार नाही. हा समय आहे, हीच वेळ आहे की देवाला सरेंडर होण्याची, हीच वेळ आहे मला देवाला समर्पित करण्याची, हीच वेळ आहे माझ्या ह्या गोष्टी सोडून देण्याची. कारण मला ह्या वाईट हालेलुया ह्या दिवसामध्ये मला स्वतःला सुरक्षित राहण्यासाठी, देव करू हे सर्व करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला, मला आणि प्रत्येकांना, ज्या ज्या ठिकाणी विश्वासणारे लोक आहेत आणि जे लोक हा मेसेज ऐकतील त्या प्रत्येकांना परमेश्वर ही कृपा पुरवू दे. प्रत्येकांना देवाचं ज्ञान. पण आज मी तुम्हाला शेवटी एकच गोष्ट सांगतो, फक्त देवाचं ज्ञान मागा. देवाचं ज्ञान मागा. देवाचं ज्ञान महत्त्वाचं आहे. जर ज्ञान जर असेल तर आपण प्रत्येक गोष्टी मिळवू शकतो. प्रियानो, देवाचं ज्ञान मागा. जगे ज्ञान नको तर देवाचं ज्ञान मागूया आपण. हालेलुया. देव सर्वांना आशीर्वाद करू. 2 मिनिटाची प्रार्थना करता आहे. परमेश्वर प्रार्थना करता आहे देवा, जे आज लोक ह्या ठिकाणी जोडलेले आहेत त्या प्रत्येकानं तो आशीर्वादित कर देवा. जर तुझं वचन आहे, तुझे नेत्र आम्हाला पाहत आहे देवा,
तो ज्ञाता परमेश्वरच आमची प्रत्येक कृती तू तोलून पाहणारा परमेश्वर आहे देवा. आमची कृती तू आमच्यामध्ये आम्हाला तू बदल देवा. तुझ्या मार्गाने तुम्हाला घेऊन चल देवा. जर आमच्या जीवनामध्ये जर कोणाचे आहे देवा, जर वाईट गोष्टी अजूनही जर आम्ही सोडल्या नसतील देवा, ते सोडून देवा आम्ही तुझ्या मार्गामध्ये विश्वासानं ती वाटचाल करण्यासाठी देवा ते ज्ञान मागत आहे देवा, ती कृपा मागत आहे देवा. तू कार्य कर देवा. सर्व मान महिमा गौरव आदर आणि सन्मान फक्त तुला देता आहे देवा. येशूच्या गौरवात प्रार्थना करत आहे म्हणते देवा. आमेन. समजा हा मेसेज तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा मेसेज अधिक आणि अधिक शेअर करा आणि तुमचा कमेंट देखील द्या. समजा तुम्हाला एखादा गोष्ट आवडलं देखील नसेल किंवा तुम्हाला जर कुठला क्वेश्चन असेल तरी पण तुम्ही मला विचारू शकता. तुम्ही जर हाच मेसेज यूट्यूबवर देखील आहे. पास्टर सुरेश कांबळे ग्रेस मेसेज फेलोशिपमध्ये जर तुम्ही टाईप केला तर माझे अगोदरचे देखील मेसेज तुम्हाला मिळतील. मी अजून देखील सांगत आहे, मी कोणतेही मोठा दास सेवक नाही, पण माझा परमेश्वर मोठा आहे. आणि हाच मेसेज जर तुम्हाला पुन्हा एकदा व्हॉट्सअपवर तुम्हाला यूट्यूबवरती देखील मिळेल. त्याची लिंक देखील तुम्ही फक्त नाव टाईप करा, अधिक आणि अधिक शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि आवडला असेल तर लाईक देखील करा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.